नमस्कार मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. एकंदरीत आपण पाहतोय बदलापूर शहर जे आहे ते विस्तृत होत आहे. बदलापूर शहराची लोकसंख्या जी आहे ती वाढते आणि विकासाच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल जे आहे ते बदलापूर शहर वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय सध्या भाजपाची सत्ता जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि भाजप सत्तेत आल्यापासून अनेक विकास कामांना जी आहे ती गती मिळालेली आणि सर्वसामान्य नागरिकांचे अनेक कामं जे आहेत ती यशस्वीरित्या पार पडतायत. आपण पाहतोय की निवडणुकी दरम्यान एक मोठी घोषणा करण्यात आली होती की कर संदर्भात जे आहे ते 50% सूट देण्यात येणार होती. या सवलतीबद्दल आपण बोलूयात की नेमकं काय प्रोसेस आहे, आवाहन देखील करण्यात आलं होतं. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते तसेच माजी नगराध्यक्ष राजन सराफ आहेत. राजकीय क्षेत्रातला एक प्रगल्भ अभ्यास म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर शहराचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे. आपल्यासोबत स्वतः राजन सर असतील, आपण त्यांची चर्चा करूया. सर, स्वागत आहे आपल्या ठळक वार्तामध्ये. एकंदरीतच कर संदर्भात एक मोठं आवाहन जे आहे ते करण्यात आलं होतं. सध्या त्याचं स्टेटस काय? नमस्कार. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिकांना 50% कर सवलत देण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे. सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेब आणि सर्वच नगरसेवक याला आम्ही बांधिलकी सुद्धा आहोत. मी आपणास एक गोष्ट सांगू इच्छितो की नगराध्यक्ष रुचिता घोरपडे झाल्यानंतर पहिला जो काही सर्वसाधारण सभेचा ठराव घेतलेला आहे तो एक ठराव म्हणजे की सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती बसवण्याचा ठराव आणि दुसरा ठराव आपण घेतला तो 50% कर सवलतचा. त्यामध्ये राज्य सरकारकडे आपण संबंधित प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण विशेष बाब म्हणून हा प्रस्ताव सादर केलेला आहे की बदलापूरच्या नागरिकांना 50% कर सवलत द्यावी. असा प्रस्ताव आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे सुद्धा दिलेला आहे. कारण ही बाब जी आहे ही नगर विकास खात्याशी निगडीत असल्यामुळे आपण सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा हा प्रस्ताव दिलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी हा प्रस्ताव सांगितलेला की या संदर्भामध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी आणि नगराध्यक्ष यांची एक बैठक घेऊन याच्यावरती आपण पुढे तोडगा काढूया असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेत. आम्ही वाट बघतो की कधी एकनाथ शिंदे साहेब ही मीटिंग घेत आहेत. जशी ही मीटिंग झाल्यानंतर त्यांच्याकडून जे काही हे निघेल त्याच्यात आपण मुख्यमंत्री साहेबांकडे विशेष बाब म्हणून पाठपुरावा करून बदलापूरकरांना एक 50% टॅक्स सवलतीचा दिलासा देणार आहोत. हे निश्चितच आहे, हे मी आज पण आपल्याला सांगू इच्छितो. सर, यामध्ये थोडंसं संभ्रम पाहायला मिळते की कारण काहींचं म्हणणं असं की 50% शास्ती जी आहे ती माफ करण्यात आलेली आहे, करामध्ये कुठलीही सवलत दिली नाही. हा संभ्रम कशा प्रकारे दूर करावा? दोन विषय आहेत. एक शास्ती हा विषय वेगळा आहे. शास्ती म्हणजे की तुम्ही जे काही लेट पेमेंट भरलं असेल, पेमेंट भरलं नसेल तर त्याच्यावरती आलेली शास्ती. बरोबर. या शास्ती माफीसाठी आपण जेव्हा नगराध्यक्ष रुचिता घोरपडे या ठिकाणी विराजमान झाल्या त्याच्या पहिल्या दिवसापासून आपण पाठपुरावा करत आहोत. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 50% शास्ती आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचा लाभ सुद्धा बदलापूरकरांच्या नागरिकांसाठी झालेला आहे. आता आम्ही पुढे जाऊन त्याहून 100% शास्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो की जे व्याज दंडात्मक कारवाई जी झालेली आहे नागरिकांवरती ती 100% माफ व्हावी, मूळ रक्कम सोडून. तर यासाठी आम्ही प्रयत्न करत 50% तर झाली आहेत, उर्वरित 50% आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरात लवकर ती सुद्धा होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. सर, भाजपाने आश्वासन केलं होतं आणि दिलेला शब्द जो आहे तो निवडून आल्यानंतर पाळलाय. अनेक जनतेचे जे चांगले उपक्रम जे आहेत ते राबवले गेलेले आहेत, परंतु जनतेला सध्या एक प्रश्न जो आहे तो भेडसावतोय तो म्हणजे टीओडी मीटरच्या संदर्भात. आपण पाहतोय अनेक आंदोलनं होत आहेत, अनेक जनसामान्यांचा आक्रोश आहे. आपण सत्तेत आहात, एकंदरीतच या विषयाकडे कशा प्रकारे आपण पाहता आणि जे आपले प्रेक्षक आहेत, जे आपले बदलापूरकर आहेत त्यांना आपण याविषयी काय सांगाल? सध्या आपण पाहतोय बिल जे आहे ते अवाढव्य येतंय नागरिकांना. टीओडी मीटरच्या बाबतीमध्ये मी बदलापूरकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो. यापूर्वी सुद्धा मी भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडे गेला असताना त्या ठिकाणी त्या कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांकडून शब्द घेतला होता की जोपर्यंत आमच्या अस्तित्वात असलेले मीटर ते नादुरुस्त होत नाही किंवा त्याची तक्रार आम्ही करत नाही तोपर्यंत आमचे टीओडी मीटर लावू नये, कोणालाही टीओडी मीटरची जबरदस्ती करू नये असं आमच्या शिष्टमंडळाला त्यावेळेस एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. आणि आज पण आम्ही तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की कोणावरतीही
जबरदस्ती केली तर निश्चितच आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू. आपण येणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगायचं की बाबा आमचे मीटर व्यवस्थित चालत आहेत. जर काय तुमचा मीटर फास्ट किंवा स्लो फिरत असेल किंवा नादुरुस्त असेल तर तुम्हाला मीटर बदली करायचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर तुम्हाला टीओडी मीटर लावलं जाईल, हे निश्चितच आहे. परंतु तुमचं मीटर जर काही असणारं मीटर सुस्थितीत असेल तर अधिकाऱ्यांनी कोणाचंही मीटर बदली करू नये. आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगतो की तुम्हाला जरी आज SMS आला असेल मोबाईलवरती तरी त्या SMS ला कोणी घाबरून जाऊ नका आणि त्या SMS ला कोणी भीक सुद्धा घालू नका. तुम्ही MECBचे जे काही टीओडी मीटर बदली करणारे येणारा कर्मचारी असेल त्याला आतमध्ये एंट्री सुद्धा देऊ नका आणि आम्हाला डायरेक्ट फोन लावून द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. परंतु जबरदस्तीत जर कोणी टीओडी मीटर लावत असेल तर आम्ही ते तुम्हाला लावून देणार नाही. सर अगदी शेवटचा प्रश्न, आपण पाहतोय की पावसाळा जो आहे तो ऐन तोंडावर आलाय. कशा प्रकारे नगरपालिकेचं नियोजन असणारे येणाऱ्या काळामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा आपण पाहतो नाले जे आहेत ते स्वच्छ करण्यासाठी देखील घेतलेले आहेत, कशा प्रकारे पुढचं नियोजन जे आहे ते पावसाळ्यामध्ये असणारे काय आव्हान कराल? कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील जे काही नाले सफाई आहे ती आता जवळजवळ पूर्णत्वाच्या दिशेने आलेली आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपला जो मुख्य नाला आहे जो दुबेबाग पासून तर शनीनगर, मोनानंद नगर, हेंद्रेपाडा इथून जाणारा शिरगाव, कातरा, आपटेवाडीच्या नाक्यापर्यंत जाणारा हा जो मुख्य नाला आहे, या मुख्य नाल्याला स्ट्रॉम ड्रेन वॉटरच्या स्कीम अंतर्गत आपण पूर्णपणे कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे. 4 ते 5 ठिकाणी असं काम सुरू आहे की जिथे नाला रुंदीकरण करून त्याला पूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम सुरू आहे. प्रत्यक्षात तुमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा इतर चॅनलच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच वेळा त्याच्या व्हिडिओज दाखवण्यात आलेले आहेत. सन्माननीय आमदार किसन कोथोरे आणि नगराध्यक्ष रुचिता घोरपडे येत्या 2 दिवसात या नाल्याची पाहणी करण्याकरता सुद्धा जागेवरती जाणार आहेत. परंतु मी अजून सांगतो की त्याच्यापेक्षा छोटे छोटे जे नाले आहेत ते सुद्धा संपूर्ण नाले आपण पोकलॅन JCBच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आलेली आहे. आणि बदलापूर एक पुरापासून वाचण्याकरता आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. नक्की, धन्यवाद दिलेला आहे. एकंदरीतच पाहतो आपण भाजप सत्तेमध्ये आली आणि विकासाला जे आहे ती गती मिळाली. एकंदरीतच बदलापूरच्या जनतेसाठी अनेक फायद्याच्या ज्या आहेत त्या योजना या ठिकाणी राबवण्यात आल्या. जसं की आपण पाहतो की प्लास्टिक बंदी असेल किंवा अनधिकृत फेरीवाले असतील, सोबतच बांगलादेशींचा मुद्दा देखील सध्या जो आहे तो चर्चेत आहे. अशामध्ये कर माफी असेल, शास्ती माफी असेल, यामुळे जनसामान्य नागरिकांना जे आहे ती एक चांगली सूट मिळणार आहे असं आश्वासन जे आहे ते दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतो पावसाळा जो आहे तो तोंडावर आलाय, त्या निमित्ताने देखील पाहतोय आपण की पूर्णतः नाले सफाई असेल किंवा जी काही पूरजन्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी भाजप असेल किंवा नगर परिषद असेल पूर्णतः ऍक्शन मोडवरती पाहायला मिळत आहे. या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.